मी परवाही सांगितलं, कृष्ण ॲट रँडम स्टेटमेंट करत असतो. तुम्ही म्हणाल तुम्ही शुद्धीवर आहात का? नक्कीच आहे. अहो कसं काय सांगावं आम्हाला? कर्म करावं पण फळाची अपेक्षा करू नये. हां, एवढ्या बायका सकाळपासून स्वयंपाक करतायत, असं वाटायचं नवऱ्याने जीवच नाही, फळाची अपेक्षा करू नये. जेवण करण्याचं फळ काय? तर नवऱ्याने जेवणं, मुलाबाळांनी जेवणं, जेवून तृप्त होणं. काय हिचा आजचा पहिला घास खातल्यानंतर सगळे अतृप्तच राहून निघून जावं आणि बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवावं असं वाटतं का? कर्म केल्यानंतर त्याची फळाची अपेक्षा प्रत्येकजण करते. बाई चांगलं लुगडं नेसते, नीटनेटकं नेसते, कशा करता? नीट दिसावी, चांगली दिसावी. बरोबर आहे ना? काय का वाईट दिसावं म्हणून लुगडं नेसता? हे पुरुष मंडळी चांगले कपडे घालतात, सफारी सूट घालतात किंवा साधी पॅन्ट घालतात, काय घालतात, जरा नीटनेटकं येतात, प्रवचनाला जायचं आहे, चांगली माणसं तिथे येतात. त्यामध्ये आपण कसं तरी दिसू नये, नीटनेटकं दिसावं. हे फळ आहे का नाही? म्हणजे चांगलं कपडे करण्याचं फळ काय? तर चांगलं दिसणं. मग लहान सहान कर्मामध्ये जर फळाची अपेक्षा आहे तर गीता सांगते कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नकोस. मजा सांगतो. ज्ञानेश्वरी सांगते